नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील भरती 2025 साठी प्रश्न संच क्रमांक 4 बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, पहिला प्रश्न बघा. पोलीस पाटील कोणत्या प्रकारच्या सेवा बजावतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 वरील सर्व. म्हणजेच सामाजिक, प्रशासकीय आणि सुरक्षा या सर्व सेवा ह्या पोलीस पाटील करताना आपल्याला किंवा बजावत असताना दिसून येतो. यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी प्रशिक्षण कोण देतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 1 पोलीस विभाग हा पोलीस पाटील या पदासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीसाठी प्रशिक्षण आयोजित करत असतो पोलीस विभाग हे होय. यानंतर आहे पोलीस पाटील गावातील कोणत्या बाबीची माहिती ठेवण्याचं काम करत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. म्हणजे सण, उत्सव, वादविवाद आणि दारूबंदी या सर्वांसंबंधी माहितीची नोंद ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील या पदावर असणाऱ्या व्यक्तीची असते. यानंतर आहे पोलीस पाटील पदाचा मुख्य अहवाल कोणत्या अधिकाऱ्याला दिला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 तहसीलदार यांना पोलीस पाटील आपला मुख्य अहवाल तहसीलदार या अधिकाऱ्याला दाखवण्याचं किंवा पाठवण्याचं काम करत असतो. यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी आरक्षण लागू आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 होय. पोलीस पाटील पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आरक्षण आपल्याला लागू असलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील कोणत्या घटनेचा पंचनामा करत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. म्हणजेच अपघात, मृत्यू आणि चोरी या संदर्भामध्ये पोलीस पाटील पंचनामा करण्याचं काम करत असतात. यानंतर आहे पोलीस पाटील पद कोणत्या शासनाच्या अखत्यारीत येत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2 राज्य शासन या शासनाच्या अंतर्गत हे पोलीस पाटील हे पद कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतं. राज्य शासन यांच्या या अखत्यारीत हे पद आहे. पोलीस पाटील गावातील कोणत्या बाबीची नोंद ठेवण्याचं काम करत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. म्हणजेच संशयित व्यक्ती असतील, परप्रांतीय व्यक्ती असेल, तसेच गुन्हे असतील या संदर्भामधील माहितीची नोंद ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील पदासाठी निवड प्रक्रिया कोण आखतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 राज्य शासन हे पोलीस पाटील पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्याचं काम करत असतो. राज्य शासन ही प्रक्रिया पूर्ण करत असतात. यानंतर आहे पोलीस पाटील गावातील शांतता राखण्यासाठी काय करतो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 वरील सर्व. म्हणजेच माहिती देतो, समन्वय ठेवतो आणि जबाबदारी किंवा खबरदारी ठेवण्याचं काम हे पोलीस पाटील करत असतात. यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी उमेदवार कोणत्या वयोगटातील असला पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 21 ते 45 वय वर्ष असणाऱ्या व्यक्ती हे पोलीस पदासाठी पात्र असू शकतात. यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या अधिनियमाअंतर्गत काम करत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंतर्गत पोलीस पाटील काम करत असतो. यानंतर आहे पोलीस पाटील पद कोणत्या भागासाठी असतं? तर याचं योग्य उत्तर आहे 1 गाव स्तरावरील किंवा ग्रामीण स्तरावरील पोलीस पाटील हे पद कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतं. गाव किंवा ग्रामीण स्तरावर हे पद आहे.
पोलीस पाटलाचे काम कोणत्या स्वरूपाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर वरील सर्व. म्हणजेच नियमित, प्रसंगानुसार आणि अनियंत्रित या अशा स्वरूपामध्ये पोलीस पाटलाचं काम असलेलं आपल्याला दिसून येतो. पोलीस पाटील कोणत्या बाबीची माहिती त्वरित देण्याचं काम करत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर वरील सर्व. म्हणजेच गुन्हा असेल, आपत्ती असेल आणि दंगल असेल या संबंधीतील त्वरित माहिती वरील अधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील करत असतो. यानंतर आहे पोलीस पाटील पदावर महिला उमेदवार निवड होऊ शकते का? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 होय. पोलीस पाटील पदावर महिलांची ही निवड केल्या जाऊ शकते. यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी शारीरिक पात्रता तपासणी केली जाते का? तर याचं योग्य उत्तर आहे होय. पोलीस पाटील पदासाठी शारीरिक पात्रता तपासणी ही केल्या जाते. यानंतर आहे पोलीस पाटील पदावरून काढून टाकण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तहसीलदार यांना पोलीस पाटील या पदावरून काढून टाकण्याचा अधिकार हे तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत. यानंतर आहे पोलीस पाटील गावातील कोणत्या कामात मदत करत असता? तर निवडणूक असन, जनगणना असन किंवा आपत्ती व्यवस्थापन असन या संदर्भामध्ये मदत करण्याचं काम हे पोलीस पाटील करत असतात. यानंतर आहे पोलीस पाटील हे पद कोणत्या स्वरूपाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 मानधन तत्वावर आधारित हे पद असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याच्या अधीन राहून काम करत असतात? तर याचं उत्तर आहे नंबर 2 तहसीलदार यांच्या अधीन राहून पोलीस पाटील आपलं काम करत असतात. तहसीलदार यांच्या अंतर्गत होय. पोलीस पाटील पदासाठी अर्ज कोठे करावा लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे तहसील कार्यालय या मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. यानंतर आहे पोलीस पाटलाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर गावाची सुरक्षा करणं, कायदा सुव्यवस्था राखणे आणि प्रशासनाला मदत करणे या स्वरूपाचे आपल्याला पोलीस पाटील यांचं मुख्य काम किंवा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. पोलीस पाटील गावातील कोणत्या समितीत असतो? तर शांतता समिती, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामसभा या सर्व समित्यामध्ये पोलीस पाटील हे काम करताना दिसून येतात. यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या बाबीची नोंद ठेवत असतो? तर गावातील मृत्यू असेल, गुन्हेगारी असेल किंवा संशयित व्यक्ती असतील या संदर्भामध्ये नोंद ठेवण्याची काम हे पोलीस पाटील करत असतो. यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी अनुभव आवश्यक आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 नाही, हे होय. यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी प्रशिक्षण दिले जाते का? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 होय. तर पोलीस पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण ही दिल्या जाते. पोलीस पाटील कोणत्या बाबीवर अहवाल देत असतो? तर गुन्हेगार, संशयित आणि कायदा सुव्यवस्था या संदर्भामध्ये अहवालामध्ये लिखाण केल्या जाते. यानंतर आहे पोलीस पाटील पद कोणत्या स्तरावर आहे? तर ग्रामीण स्तरावर किंवा गाव स्तरावर हे पद कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या प्रशासनाचा भाग आहे? तर ग्राम प्रशासनाचा एक भाग म्हणून पोलीस पाटील हे काम करताना आपल्याला दिसून येतात. ग्राम प्रशासनाचा एक भाग हे आहे. पोलीस पाटील गावात कोणत्या घटनेची प्रथम नोंद घेत असतो? तर गुन्हा असेल, मृत्यू असेल आणि अपघात असेल या सर्वाची प्रथम नोंद घेण्याची जबाबदारी ही
गावातील पोलीस पाटील यांची असते. यानंतर पोलीस पाटील कोणत्या प्रकारचा सेवक आहे, तर मानधन तत्वावरील सेवक या नावाने पोलीस पाटील यांना ओळखले जाते. मानधन सेवक म्हणूनही ओळखले जाते. पोलीस पाटील पदासाठी निवड समितीमध्ये कोण असतो, तर यामध्ये तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी या तीनही अधिकाऱ्याची पोलीस पाटील पदासाठी निवड करणाऱ्या समितीमध्ये यांची उपस्थिती असते. यानंतर आहे पोलीस पाटील पद कोणत्या बाबतीत पोलिसांना मदत करत असतात, तर गावामध्ये घडणाऱ्या घटनेसंदर्भामध्ये तपास करणे, पंचनामा करणे आणि शोध मोहीम या सर्वांमध्ये पोलिसांची मदत करण्याचं काम हे पोलीस पाटील यांचं असलेलं दिसून येतो. गावातील कोणत्या बाबीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलाची असते, तर दारूबंदी असेल, संशयित हालचाली असतील, समाजकंटक असतील या संदर्भामधील बाबीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील यांची असलेली आपल्याला दिसून येते. पोलीस पाटील पदासाठी अर्ज करताना कोणते प्रमाणपत्र आवश्यक असतात, तर रहिवासी, शैक्षणिक पुरावे आणि चारित्र्य प्रमाणपत्र या सर्वांची पोलीस पाटील अर्ज भरताना आवश्यकता असलेली दिसून येते. पोलीस पाटील पदासाठी शपथ कोण घेतो, तर तहसीलदार हे शपथ घेण्याचं काम करत असतात.